सहा ओव्हर सहा सहा षटकाचा सामना आहे. दोन्ही संघांनी अशी नोंद घ्या आणि थोडस फास्ट खेळायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी फलंदाजांना इथे दशरथ सांडे साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येकी षटकारासाठी बागाचा पाडा संघासाठी आहेत पारितोषिक दशरथ सांडे साहेबांकडनं. प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. मॅच स्टार्ट झाली नाही परंतु या सकाळच्या सत्रामध्ये बक्षिसाचा वर्षाव इथे बघायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जाऊयात मैदानाकडे. प्रथम सर्व क्रिकेट रसिकांचं या मॅच साठी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात इथे दहीगाव संघाकडनं गोलंदाज करणार सुमित. तसेच स्ट्राईक एंड वरती फलंदाज संतोष. नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू थोडस खराब सुरुवात करतायत गोलंदाज सुमित. आउटसाइड टू ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू अवांतर धाव. पहिला चेंडू थोडस खराब सुरुवात तर झाली आहे. बघूया कशी कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुमित. यावेळेस हा चेंडू इथे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाणार. सीमारेषा पार. संतोषच्या बॅटमधनं येत आहे हा दमदेदार चौकार. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर दुसरा चेंडू थोडा हाफ ट्रॅकल बघायला भेटला आणि ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळाल्यात. टोटली धावसंख्या यावेळेस बघायला भेटते 5 एका चेंडू अखेरीस. यावेळेस आउटसाइड दे ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येणार. वाईट चेंडू अवांतर धाव. जवळ जवळ एकच चेंडू टाकला जातोय आणि धावा येत आहेत 6 स्कोर कार्ड वरती बागाच्या पाडा संघाच्या. आणि प्रत्येकी षटकारासाठी सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. यावेळेस पारितोषिक वाढलंय 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी षटकारासाठी. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. इथे शतरक्षक चेंडू खाली धावत जाणार परंतु चेंडू निघून जाते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक संतोषच्या बॅटमधनं 2 चौकार येत आहेत. म्हणून 2 चेंडूवरती थोडस अपयश आलंय गोलंदाज सुमितला. रोखण्याचा प्रयत्न करतायत परंतु फलंदाज मात्र जणू काय सांगतायत की मी आता थांबणार नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. जे मागचे प्रेक्षक आहेत ब्लॅक पडदा आहे तिथे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडस बाजूला राहायचं आहे. यावेळेस वाईट चेंडू अवांतर धाव. थोडस इथे नियंत्रण बिघडलंय गोलंदाज सुमितचं कारण 2 चेंडू टाकले गेले. जवळ जवळ धावफलकावरती धावा लागल्यात 11 आणि त्यामध्ये 2च चेंडू टाकून झालेत. अर्थातच ते दोन्ही चेंडू चौकार बघायला भेटले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि हा चेंडू सुद्धा
टोटली धावसंख्या झाली 12 धावा. 2 चेंडू. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं चेंडू निघून जाणार. नो चान्स. चेंडू सीमारेषा पार. येत आहेत 4 धावा. चेंडू अडवण्याचा प्रयत्न कुणालचा होता, परंतु मी म्हणेन झेल घेण्याचा जर प्रयत्न झाला असता तर झेल मात्र होऊ शकली नसती, परंतु चेंडू अडवला असता. परंतु असं काही बघायला भेटलं नाही. चेंडू निघून जाते सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती चौकार. 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले. टोटली धावसंख्या आहे 16 धावा. थोडस महागडं षटक गोलंदाज सुमित करतायत. यावेळेस पॉइंटच्या रिझन मधनं चेंडू निघून जाणार. इथे यावेळेस 2 धावा मिळणार. डिक्लेअर झोन दर्शवलं जात आहे. 2 धावेच्या अखेरीस धावसंख्या झाली 18 धावा. चार चेंडू मध्ये तब्बल 18 धावा. त्यामध्ये 3 चौकार बॅक टू बॅक बघायला भेटले संतोषच्या बॅटमधनं. आणि यावेळेस चौथ्या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्यात. त्यामध्ये थोडस एक्स्ट्रा धावा सुद्धा बघायला मिळाल्यात या षटकामध्ये. टोटली धावसंख्या आहे 18 धावा. 4 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाज सुमितनं. दरम्यान 5वा चेंडू अस्ट्राईक. फलंदाज अजूनही संतोष. बॅन फ्रॉम बागाचा पाडा. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला उडवलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे. सुंदर शतरक्षण यावेळेस बघायला भेटते कुणाल कडनं. चेंडू कॅरी करणार, फेक करणार, तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाले 19 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा इथे बागरचा पाडा संघाकडनं संतोषने उठवलाय. ऑन स्ट्राईक फलंदाज राहुल. यावेळेस फ्रंट फुट वरती आले. स्क्वेअर लेगची दिशा इथे स्पष्ट केले. शतरक्षक धावणार. चेंडू निघून जाणार, परंतु शेवटच्या मोमेंटला अजय कडनं सुंदर शतरक्षण बघायला भेटतंय. चित्त्याच्या चपळाईने थोडस इथे चेंडू अडवला जातोय. आणि जवळजवळ 2 धावा मिळाल्या. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 21 धावा. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 21 धावा. थोडस मी म्हणेन महागडे षटक ठरलंय सुमितचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये डीप मध्ये 2 शतरक्षक होते. याचाच काहीसा फायदा इथे राहुल आणि संतोष या फलंदाजांनी इथे घेतलाय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर बोलवलं जातंय गोलंदाज विकीला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक. थोडस कमबॅक इथे करण्याचा प्रयत्न होईल का. पहिला चेंडू ऑन साइडला फटका सुरेख आहे. चेंडू निघून जाणार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार देखना डीपीएल चौकार. आणि यावेळेस पारितोषिक वाढलंय. प्रत्येकी षटकारासाठी 301 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं. टोटल धावसंख्या 25 धावा. वेळेस थोडस कमबॅक केलं जाते दुसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू हा निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 25 धावा. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलाय. शतरक्षक धावतायत. चेंडू पळतोय आणि जवळ जवळ चेंडू निघून जाणार. पॉइंटच्या रिझन मधून एक येतोय दमदार डीपीएल चौकार.
आणि टोटली धावसंख्या झाली 29 धावा. सुंदर फलंदाजी करतायत भागाचा पाडा संघाकडनं संतोष आणि राहुल. नक्कीच षटकार येत नाहीत, परंतु या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळ भरपूर चौकार बघायला मिळाले संतोषच्या बॅटमधनं. गेल्या षटकामध्ये 3 चौकार आले होते आणि या षटकामध्ये जवळ 2 चौकार आले 3 चेंडूमध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील. यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप आहे चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू अवांतर धाव. धावसंख्या इकडे वाढणार. धावसंख्या झाली 30 धावा. यावेळेस ब्युटिफुल डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. थोडस कमबॅक गोलंदाज विकी कडनं बघायला भेटलं चौथ्या चेंडूवरती. चौकार येतोय, निर्धाव चेंडू येतोय, चौकार येतोय, निर्धाव चेंडू येतोय. याचप्रमाणे इथे खेळ खेळला जातोय. यावेळेस एज लागताय. इथे संधी आहे, परंतु थोडस फंबल झालेत यष्टीरक्षक. तत्पूर्वी मात्र एकच धाब येणार या चेंडूवरती सुद्धा. धावसंख्या झाली 31 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार करायला गेला तर ज्या धावा बागाच्या पाडा संघाला पाहिजे होत्या त्या मात्र आतापर्यंत आल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज राहुल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केले चेंडूला. शॉर्ट स्क्वेअर लेगला सुंदर शतरक्षण होते. थोडस फेकी चुकीची होती. तत्पूर्वी मात्र एकच धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येत आहे. अर्थातच 12 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय आणि टोटली धावसंख्या बघायला गेलं तर 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात बागाच्या पाडा संघाच्या. अर्थातच 16.00 ची सरासरी यावेळेस बागाचा पाडा संघ गाठतोय. आणि याचप्रमाणे जर इथे धावसंख्या येत राहिली तर मात्र एक मोठा डोंगर दहीगाव संघापुढे उभा राहू शकतो. यावेळेस कमबॅकची गरज आहे. तिसऱ्या षटकसाठी बोलवले जाते गोलंदाज समीरला. आणि डीप मध्ये नक्कीच यावेळेस 5 क्षेत्ररक्षक तैनात केले जाणार. आणि बक्षीस इथे वाढलंय. प्रत्येकी षटकारासाठी 400 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं. इथे संधी होती. धोक्याची घंटा वाजत होती. रनआउटच्या रूपामध्ये सुद्धा चान्सेस होता. चुकी करणार विजय. तत्पूर्वी मात्र 2 धाबाचं कॉलिंग आलंय आणि जवळ झेल सोडला जातोय. रनआउटचा सुद्धा चान्सेस होता आणि तो सुद्धा गमावला. आणि 2 धावा मिळाल्या पहिल्या चेंडूवरती. संधी होती परंतु त्या संधीचं सोनं मात्र थोडस करता आलं नाही दहीगाव संघाला. झेल सोडला गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये. ऑन साइडला वारंवार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय राहुल कडनं, परंतु यावेळेस थोडस अपयश येत आहे. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 34 धावा. यावेळेस थोडीशी चेंडूला गती होती. ऑन साइडला इथे 1 धाव मिळणार. थोडस कमबॅकची गरज आणि या 3 चेंडूमध्ये केवळ 3च धावा आल्यात. धावसंख्या 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात बागाच्या पाडा संघाच्या.
यावेळेस थोडंसं यष्टी रक्षण चुकीचं आहे आणि एक धाव या चेंडूवरती इथे मिळत आहे. आणि यावेळेस पारितोषिक वाढलाय. प्रत्येकी षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दशरथजी सांडे साहेबांकडनं आहे. जसे ओव्हर इथे कमी होत जातील तसे इथे पारितोषिक वाढत आहे. जसे चेंडू टाकले जात आहेत तसे पारितोषिक वाढत आहे. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये मात्र शतरक्षक आहेत. चेंडू मात्र निघून जाणार. नो चान्स. चेंडू सीमारेषा पार येतोय. दमदार डीपीएल चौकार. आणि या 4 धाब्यानंतर टोटली धावसंख्या झाली 40 धावा. पारितोषिक आहे षटकारासाठी परंतु इथे बारिश होत आहे चौकाराची. इथे लाऊड अपील आहे परंतु पंचदाद मात्र फेटाळणार. कोणती अक्रॉस लाईन केली नाही फलंदाज संतोषनं. आणि धावसंख्या आहे 40 धावा. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 40 धावा. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 40 धावा. बागाच्या पाड्या संघाची विदाउट लॉस. सुंदररित्या फलंदाजी संतोष आणि राहुल करतोय. अर्थातच सलामीसाठी गेले होते आणि जवळजवळ 3 षटकाच्या अखेरीस अफलातून फटकेबाजी बघायला भेटले. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथे षटक. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. ऑन स्ट्राइक फलंदाज राहुल. मॅन फ्रॉम बागाचा पाडा. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 40 धावा. पहिला चेंडू कव्हर वरनं उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये शतरक्षक होते परंतु चेंडू निघून जाणार. येतोय पहिल्या चेंडू वरती इथे राहुलच्या बॅटमधनं चौकार. किस मी म्हटलं षटकार नाही बघायला मिळालेत परंतु चौकाराची आतिषबाजी इथे बघायला मिळत आहे राहुल आणि संतोष कडनं. टोटली धावसंख्या आहे 44 धावा. जवळजवळ 7 चौकार इथे बघायला मिळाले.
यावेळेस ब्लॉक ऑन होल्ड मध्ये चेंडू बघायला भेटला, सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय, थोडस फंबल करणार, तत्पूर्वी मात्र एकच धाव या चेंडूवरती सुद्धा बघायला मिळत आहे. धावसंख्या झाली 45 धावा. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे एक अफलातून दर्जेदार नेत्रदीपक फटका. यस, इट इज मॅक्झिमम षटकार. आणि जवळजवळ यावेळेस 500 रुपये अकाउंट मध्ये जमा झालेत संतोष या फलंदाजाच्या. यशस्वी ते धावसंख्येमध्ये भर करतायत फलंदाज संतोष. वेळेस गॅपचं प्रदर्शन आहे, चेंडू निघून जाणार कव्हरच्या रिझन मधनं. इथे एक येतोय दमदार चौकार. गेल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती चौकार येत आहे. टोटली धावसंख्या झाली 55 धावा. विदाउट लॉस, एकही विकेट न गमावता अर्थातच सर सलामत तो पगडी 50 याप्रमाणे इथे फलंदाजी करतायत राहुल आणि संतोष. यावेळेस थोडस कमबॅक, फुल लेनचा चेंडू बघायला भेटला, लाईन सुरेख होती, लेंथ सुद्धा सुरेख होती, निर्धाव चेंडूची सांगता, परंतु यष्टी रक्षण थोडस चुकीचं ठरलं. अर्थातच एक धाव मिळाली आणि धावसंख्या झाली 56 धावा. यावेळेस सुद्धा मोठा प्रहार, परंतु इथे चुकी करणार कुणाल. सीमेरेषेला इथे टच होत आणि झेल तर पकडला होता, परंतु मोठी चुकी. फलंदाज इथे षटकार गेला, षटकार. आणि फलंदाजांना जणू काय माहिती नव्हतं असं वाटतंय. आणि ह्या षटकाराला सुद्धा 500 रुपये आलेत सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं. प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जवळजवळ 2 षटकार इथे संतोषच्या बॅटमॅनना बघायला मिळालेत आणि 1000 रुपये अकाउंट मध्ये जमा झालेत संतोषच्या. बासष्ट धावा. आणि पहिल्या चेंडूवरती समीरच्या षटकामध्ये येत एक दर्जेदार अफलातून फटका, राहुलच्या बॅटमधनं षटकार. आणि यावेळेस राहुलच्या अकाउंट मध्ये सुद्धा 500 रुपये इथे कलेक्ट केले जात आहेत. धावसंख्या झाली 68 धावा. प्रगतीपथावरती हे 4थं षटक आहे, सॉरी 5वं षटक आहे. टोटली धावसंख्या आहे 68 धावा. या चेंडूवरती सुद्धा ऑन साइडला फटका सुरेख आहे. यावेळेस दिशा बघावी लागेल चेंडूची आणि पंचांचा इशारा येणार 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झाली 70 धावा. जवळजवळ आतापर्यंत हाय स्कोर इथे बघायला भेटेल. बागाचा पाडा संघाकडनं अफलातून फटकेबाजी राहुल आणि संतोष करतायत. ज्याप्रमाणे सुरुवात होती त्याचप्रमाणे आत्ता सुद्धा
इथे फलंदाजी बघायला भेटते राहुल आणि संतोष कडनं विदाउट लॉस. टोटली धावसंख्या आहे 70 धावा. यावेळेस थोडस ब्रेकथ्रूची गरज वाटत आहे बागाचा दहिगाव संघाला. एक धाव मिळणार. धावसंख्या झाली 71 धावा. ब्रेकथ्रूची गरज. कोणता गोलंदाज तिथे यशस्वी ठरणार हे बघावं लागेल, कारण प्रत्येकी चेंडूवरती थोड्याशा धावा येताना दिसत आहेत. जरी निर्धाव चेंडू टाकला तरी थोडंसं यष्टीरक्षण चुकीचं होत आहे आणि एक धाव त्या चेंडूवरती सुद्धा मिळत आहे बागाच्या पाडा संघाला. ते थोडंसं रनाचा पाऊस बघायला भेटतोय आपल्याला. धावसंख्या आहे 72 धावा. 2 चेंडू शिल्लक. यावेळेस अक्रॉस द लाईन होऊन खेळले. डीप मध्ये शतरक्षक आहेत. ऑन साइडला कुणाल. सुंदर शतरक्षण बघायला भेटत आहे. तत्पूर्वी मात्र एक धाव येणार. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या आहे 73 धावा. 73 विदाउट लॉस बागाचा पाडा टीम. आणि हायस्ट पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली संतोष आणि राहुलची. शेवटच्या चेंडूवरती इथे प्रहार आलाय आणि सागर मात्र चुकी करतोय. झेल सोडला जातोय. जीवदान मिळणार फलंदाज राहुलला. आणि 2 धावा या चेंडूवरती सुद्धा बघायला मिळतात. 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 75 धावा. जवळजवळ 15.00 ची सरासरी इथे गाठली जात आहे बागाच्या पाडा संघाकडनं. विदाउट लॉस आहेत फलंदाज राहुल आणि संतोष. अजूनही अफलातून फटकेबाजी बघायला भेटते. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर यावेळेस विकी आहे, मॅन फ्रॉम दहिगाव. वेळेस पहिला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी इथे ठेवला जातोय गोलंदाज विकी कडनं. आणि याचाच काहीसा फायदा पहिल्या चेंडूवरती मिळालाय गोलंदाज विकीला. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाची सुरुवात मात्र थोडीशी सुरेख होत आहे. आणि या स्पर्धेचा हायस्ट टार्गेट विचार करायला गेला तर 81चा आहे. यावेळेस बघावं लागेल पार होईल का. जवळ हा दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. शेवटच्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करण्याचं काम गोलंदाज विकी करतायत. 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 75 धावा. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक. वेळेस संधी आहे. बघूया सागर चेंडू खाली आणि यावेळेस चुकी करणार नाहीत फलंदाज बाद. जवळजवळ 6व्या षटकामध्ये इथे सफलता मिळाली आहे दहिगाव संघाला. आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे फलंदाज बाद झालेत. संतोष अफलातून फटकेबाजी करत होता. यावेळेस थोडस मिस्टामिक स्ट्रोक. आणि पहिली यावेळेस ब्रेक थ्रूची इथे बघायला भेटली गोलंदाज विकी कडनं. 3 चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. अर्थातच 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती विकेट्स. अजूनही 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती बबलू, स्ट्राइक एंड वरती राहुल. यावेळेस सुद्धा संधी आहे आणि जवळजवळ इथे फलंदाज बाद. राहुलची खेळू बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती संपुष्टात. 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही शेवटच्या षटकामध्ये. त्यामध्ये 2 सफलता. अर्थातच सलामीची जोडी पॅव्हलियनकडे परतली आहे. नवीन फलंदाज इंटर होतील मैदानामध्ये कल्पेश. येणारे 2 चेंडू आहेत. यावेळेस धावसंख्या स्थिरावली आहे. 75 धावा आहेत. त्या 5 षटकामध्ये बघायला मिळाल्या होत्या.
आणि 6व्या षटकामध्ये जवळजवळ 4 चेंडू टाकले गेले, 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती विकेट्स मिळालेत गोलंदाज विकीला. आणि जवळजवळ 5वा चेंडू इथे निर्धाव टाकला जातोय. यावेळेस होणार का मिड ओव्हर, बघायला भेटेल का गोलंदाज विकी कडनं. 5 चेंडू तर सुरेखरित्या टाकलेत, शेवटचा चेंडू इथे निर्धाव टाकला जाईल का गोलंदाज विकी कडनं. आणि आजच्या दिवसामध्ये मिडन ओव्हर अर्थातच बघायला मिळेल का प्रेक्षकांना, हा प्रश्नचिन्ह आहे. बघूयात शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय आणि यावेळेस विकेट सॅक्रिफाईस अर्थातच मिडन ओव्हर. गोलंदाज विकी कडनं शेवटच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी. आणि या स्पर्धेतील प्रथमतः इथे मिडन ओव्हर इथे बघायला भेटली गोलंदाज विकी कडनं अफलातून गोलंदाजी. 5 षटकामध्ये मी म्हणेन थोडंसं अपयश, परंतु 6व्या षटकामध्ये अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी विकी कडनं बघायला भेटली. मिडन ओव्हर. धावसंख्या आहे 75 धावा, 76 धावांचं आव्हान आहे दहेगाव संघापुढे. थँक्यू. इथे पारितोषिक दिलं जाईल फलंदाज संतोषला. 2 षटकार बघायला मिळाले होते आणि प्रत्येकी षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक होतं आणि जवळजवळ 1002 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जातंय संतोष या फलंदाजाला आणि 501 रुपयाचं पारितोषिक राहुलला इथे दिलं जातंय सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं. आणि यावेळेस पारितोषिक लागलंय गोलंदाजावरती. हरेश या गोलंदाजानं जर विकेट्स काढला, अर्थातच प्रत्येकी विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे लगेचच. बागाचा पाडा संघाला विनंती आहे आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. तसेच दहेगाव संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती आहे आपण लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. टार्गेट सेट केले गेले 6 षटकानंतर 76 धावांचा. अर्थातच येणारे चेंडू असणार 36, त्यामध्ये धाबा काढाव्या लागणार 76. चला सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या बागाचा पाडा संघ. आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपण जो पिवळा पडदा लावलाय त्याच्या मागेच राहायचं आहे. आपण एन्जॉयमेंट पडद्याच्या मागूनच घ्यायची आहे. या आयोजकांची आम्हाला सूचना येत आहे, थोडस या सूचनेचं पालन करा. नक्कीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो. नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी कौलकडे आपण जाऊयात. सुपरबाईज कसारा संघाचा कर्णधार तसेच डोंगरीपाडा संघाचा कर्णधार
आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सुपरवाईज कसारा विपक्ष डोंगरीपाडा असेल. बॅक टू क्रिकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये दहिगाव संघाकडनं कुणाल लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि अनिकेत. नॉन स्ट्राईक एंडवरती अनिकेत, स्ट्राईक एंडवरती कुणाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात. गोलंदाज बागाचपाडा संघाकडनं हरीश इथे बघायला भेटतोय आणि प्रत्येकी विकेटसाठी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं गोलंदाज हरीश साठी. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर राहायचं आहे. जो पिवळा पडदा लावलाय पहिल्या चेंडूवरती इथे आग ओकली जात आहे. अर्थातच चेंडू स्टँड ऑन डिस्पॅच. षटकार कुणालच्या बॅटमॅन देत आहे दर्जेदार षटकार. सुपरवाईज कसारा संघाचा कर्णधार या आपण लगेच नाणेफेकीसाठी. वेळेस वाईड चेंडू अबांतर धाव आउट साइड ऑफ स्टंप बघायला भेटला चेंडूला आणि हा चेंडू वाईड आहे असं दर्शवलं जात आहे पंच अविनाश नाटेकर यांच्याकडनं. क्वालिफाय अंपायर आहेत. आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात मोठा झटका बसलाय दहिगाव संघाला. कुणालची खेळी संपुष्टात आणि जवळजवळ हरेश घावट याच्या अकाउंट मध्ये 1001 रुपयाचं पारितोषिक इथे मिळालंय सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं. सुरुवात तर सुरेख होती परंतु ती सुरुवात कायमपणे टिकवली गेली नाही कुणाल या फलंदाजाकडनं. फटका सुरेख होता परंतु त्या फटक्यावरती झटका बसला कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता संतोष आणि संतोषने मात्र कोणतीही चुकी केली नाही कारण संतोषला सुद्धा माहिती आहे एक हार्ड हिटर कुणाल आहे याची झेल घेणं मात्र आपल्या संघासाठी भरपूर गरजेचं आणि तेच यशस्वीरित्या झेल पकडली संतोष या क्षेत्ररक्षकानं. आउटफील्ड मध्ये भरपूर फास्ट असतात आणि त्यासाठी ते ओळखले जात आहे संतोष. नाणेफेकी होत आहे. आमचे दादा निलेश दादा भरसट यांच्या शुभ हस्ते डोंगरीपाडा विपक्ष सुपरवाईज नाणेफेकी झाले जिंकलं. डोंगरीपाडा संघ नाणेफेकी जिंकलाय. सात धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात दहिगाव संघाच्या. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस हा ट्रॅकल चेंडू अन साइडला फटका सुरेख आहे. फटक्याला सलाम असेल परंतु इथे डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. एकच धाव येत आहे धावसंख्या झाली. पंच डिक्लेअर झोन किती धावा? एकच धाव. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात दहिगाव संघाच्या. नक्कीच 76 धावांचं आव्हान आहे आणि 76 धावांचं आव्हान असताना सुंदर सुरेख सुरुवात करून दिली कुणालनं परंतु त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक केलं. टिट फॉर टॅक जसं तसं उत्तर गोलंदाज हरेशकडनं बघायला भेटलं. यावेळेस विजयच्या बॅटमधनं दमदार फटका येतोय. चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येते दमदार विजयच्या बॅटमधनं चौकार.
12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या दहिगाव संघाच्या आणि डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय विजय फलंदाजाकडनं. वेळेस अफलातून गोलंदाजी. जरी एका चेंडूवरती मोठा फटका आला तरी दुसऱ्या चेंडूवरती लगेचच कमबॅक करण्याचं काम करतायत गोलंदाज हरेश. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर वाईट टाकला होता, त्यानंतर मात्र लगेचच विकेट्स मिळाली कुणालची. त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर 4 धावा आल्या आणि लगेचच हा चेंडू निर्धाव बघायला भेटलाय. आणि 14.00 ची सरासरी नक्कीच गाठायची आहे दहिगाव संघाला. आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 12 धावा आणि नाणेफेकी जिंकून प्रथमतः डोंगरीपाडा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे सुपरबॉयज कसारा संघाला आणि पारितोषिक केवळ हरेशच्या ओव्हर मध्येच होता आणि एक नक्कीच विकेट मिळालाय, अर्थातच 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि यावेळेस विकेट साठी पारितोषिक लागलंय योगेश साठी 501 रुपयाचं दशरथजी सांडे यांच्याकडनं. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 12 धावा. ऑन स्ट्राईक फलंदाज अनिकेत, नॉन स्ट्राईक एंड वरती विजय आहेत. पहिला चेंडू इथे फुलटॉस बघायला भेटला परंतु एज लागताय. एकेरी धाव मिळणार शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढली आहे, धावसंख्या आहे 13 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. यावेळेस लेफ्ट हँड बॅट्समन आहे ऑन स्ट्राईक फलंदाज विजय. एक चौकार बघायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. यावेळेस चेंडूला कोणती उंची देत नाहीत गोलंदाज योगेश आणि याचाच काहीसा फायदा मिळालाय. या दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला जातोय. प्रत्येकी चेंडू जणू काही विचार करून इथे गोलंदाजी करतायत योगेश. पहिला चेंडू इथे 1 धाव आली, दुसऱ्या चेंडू निर्धाव. दरम्यान तिसरा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू धोक्याची घंटा वाजताय परंतु आणि जवळ जवळ इथे फलंदाज बाद. अनिकेतची खेळी मात्र संपुष्टात येत आहे. अनिकेत बॅक टू द पॅव्हलियन. रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स फेकले अनिकेत. त्याची नवीन फलंदाज इंटर होतील मैदानामध्ये. विकी एक हार्ड हिटर आहेत. या 2 फलंदाजांना मात्र थोडंसं जबाबदारीने खेळ खेळावा लागेल आता दहिगाव संघाकडनं, कारण सलामीची जोडी पॅव्हलियनकडे परतली आहे. अनिकेत आणि कुणाल. धावसंख्या बघायला गेलं तर आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. योगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 3 चेंडू टाकले गेले. दरम्यान चौथा चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज विकी. यावेळेस चेंडूला उडवलाय. गॅपचं प्रदर्शन आहे. चेंडू निघून जाणार सीमारेषा पार. येतोय विकीच्या बॅटमधनं हा डीपीएल चौकार. आणि वैयक्तिक 4 धावेने अकाउंट ओपन झालाय विकीचं.
धावसंख्या झाली 17 धावा. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. तत्पूर्वी चेंडू कॅरी केला जाईल, फेक केली जाईल, तत्पूर्वी मात्र एक धाव येणार. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या आहे 18 धावा. धावसंख्या आहे 18 धावा. मॅडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे प्रगती पथावरती आहे आणि हा चेंडू मात्र अफलातून डिलिव्हरी गोलंदाज योगेश कडनं बघायला भेटत आहे. षटक क्रमांक इथे दुसऱ्या संपुष्टात येत आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 18 धावा. 9.00 ची सरासरी गाठली जात आहे दहिगाव संघाकडनं. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 18 धावा. नक्कीच 76 धावांचं इथे टार्गेट आहे. 2 षटकामध्ये केवळ 18 धावा तर आल्यात, परंतु अजूनही मैदानामध्ये सॉरी 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 19 धावा. पहिल्या षटकामध्ये इथे 13 धावा होत्या हरेशच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये 6 धावा आल्यात. ओके ओके 18 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या. जो डिक्लेअर झोन होता तो एकच धाव होती तिथे आणि या षटकामध्ये 6 धावा. टोटली धावसंख्या 18 धावा. गोलंदाजी मार्क पर इथे चेतन. पहिला चेंडू थोडस खराब सुरुवात करतायत. वाईट चेंडू अवांतर धाव. आउटसाइड दिल एक्स्ट्राम पंचांचा इशाराला वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या या वेळेस झाली 19 धावा. प्रत्येक विकेट साठी चेतन साठी सुद्धा पारितोषिक आहे 501 रुपयाचं. या वेळेस थोडस फंबल करतील, तत्पूर्वी मात्र एक धाव येणार शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या झाली 20 धावा. प्रगतीपथावरती तिसरं षटक. इथे धावफलकावरती धावा लागल्यात 20 दहिगाव संघाच्या. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक संतोष मात्र थोडंसं फंबल करणार. तत्पूर्वी मात्र नक्कीच 2 धावा इथे धावून पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्यानंतर धावसंख्या झाली 22 धावा. त्याप्रमाणे इथे फलंदाजी केली बागाचा पाडा संघाने, त्याचप्रमाणे गोलंदाजीचं सुद्धा प्रदर्शन बघायला मिळत आहे. कारण टार्गेट सेट केले गेले 76 धावांचं, ते 75 धावा मात्र 5 षटकामध्ये होता. शेवटचं षटक मिडन ओव्हर बघायला भेटली. गोलंदाज विकी कडनं यावेळेस फलंदाजी करतायत. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
वेळेस लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या इकडे वाढली आहे. धावसंख्या आहे 23 धावा. कोणताही मोठा फटका इथे मारू देत नाहीत. सुंदर सुरेख लेन ठेवतायत गोलंदाज चेतन. प्रकाश गडबाजे, आपण कुठे असाल तर लगेच समालोचन कक्षाकडे या. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय इथे एक संघर्षमय चौकार. या 4 धाब्यानंतर धावसंख्या झाली 27 धाबा. चार चेंडू टाकले गेलेत. दरम्यान 5वा चेंडू. स्ट्राइक फलंदाज विकी. यावेळेस फुलर लेनचा चेंडू. इथे थोडस सन्मान देण्यास भाग पडलं फलंदाज विकीला. एक धाव मिळणार. आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकाल थोडस इथे पक्षी भरारी मारतात. त्याचप्रमाणे इथे भरारी मारावी लागेल दहिगाव संघाला जिंकण्यासाठी. वेळेस बिग हिट होता परंतु त्या बिग हिट वरती झटका बसणार. फलंदाज विजयची खेळी यावेळी संपुष्टात. फलंदाज बाद. आणि जवळजवळ 501 रुपयाचं पारितोषिक इथे गोलंदाज चेतनच्या अकाउंट मध्ये जमा झालंय. सन्माननीय दशरथजी सांडे यांच्याकडनं. धावसंख्या आहे 28 धावा. नवीन फलंदाज नितेश. विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय दशरथजी सांडे साहेबांकडनं. पहिला चेंडू इथे सुरेख टाकला जात आहे. यष्टीरक्षण थोडस मी म्हणेन चुकीचं होत आहे. परिणाम स्वरूपी एक धाव खर्च करावी लागली. गोलंदाज हरेशला. धावसंख्या झाली 29 धावा. तत्पूर्वी काही कारणास्तव आम्ही इथे थांबतो. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा डोंगरीपाडा प्रीमियर लीग. 20-20 हे रन संग्राम. आणि जवळ जवळ विकेच्या बॅट मधनं येतोय एक दमजेदार स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. आणि या पुढील समालोचन करतील आमचे परम मित्र रमेश धनगरे. धन्यवाद हर्षल. धाव संख्या होते ती 35 धावा.
यावेळेस मात्र फलंदाज एक धाव कंप्लीट करतायत. धाव संख्या होती ती 36 धावा. अजूनही जवळजवळ इथे 40 धावांची गरज विजयासाठी असेल ती दहेगाव संघाला. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा हरेशचा नितेशसाठी. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेतोय. चेंडू जातो डिक्लेअर झोनकडे. एक धाव मिळते. एका धावने स्कोरबोर्ड मात्र चेंज होतोय. धाव संख्या होते ती 37 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा इथे जोरदार फटका पाहायला भेटतोय. खेळत्याच्या खाली झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल काय टिपताना नाही. तिथे जवळजवळ चांगलेसे कमिटमेंट पाहायला भेटली क्षेत्ररक्षक रुपेश यांच्याकडनं. कल्पेश. धाव संख्या होते ती 48 धावा. 41 धावा. धावा. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा हरेशचा. यावेळेस मात्र उत्तुंग असा फटका आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. षटकार ऑन द बाउंड्री रोप. सत्तेचाळीस धावा. जवळजवळ ते 29 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आपल्याला ते पाहायला भेटेल. हु विल विन दिस मॅच. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कल्पेशसाठी दसरे सांडे यांच्याकडनं. धाव संख्या होते ती 47 धावा. मात्र हवेचा झोत कायसा पूर्वेकडून पश्चिमेकडे. षटकातला पहिला चेंडू येतोय. डाऊन द ग्राउंड ते शॉट खेळतात. फलंदाज एक धाव कंप्लीट करतात. एका धाव संख्येत भर झाली. धाव संख्या होते ती 48 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा कल्पेशचा. यावेळेस मात्र फलंदाज विक्कीसाठी. उलटा चेंडू होता परंतु त्याचा काय फायदा आहे ते फलंदाजाने घेतला नाहीये. दरम्यानचा डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. फलंदाज बीट ॲज वेल ॲज विकेट किपर सुद्धा बीट झाले. धाव संख्या देते 49.
षटकातला पुढील चेंडू असेल कल्पेशचा. यावेळेस मात्र पंच नो चेंडू घोषित करतायत. फ्री हिट असेल. ओव्हर स्टेपचा नो घोषित करतायत चेंडू. नो +1 अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या होते ती 51 धावा. आता मात्र पंचवीस धावांची गरज. जवळजवळ 10 चेंडू 25 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा चेंडू पाहायला भेटला. धाव संख्या होते ती 52 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. झेल घेण्याच्या प्रयत्नात चांगला असा अटेम्प्ट पाहायला भेटला, परंतु अटेम्प्ट मध्ये ते काय ते सफल होऊ शकले नाहीये क्षेत्ररक्षक. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात जवळजवळ ते झेल घेण्याचा प्रयत्न. दरम्यान फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत. धाव संख्या होती ती 54 धावा. एकनाथ डगळे बांधून इकडे याच आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा चेंडू पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा येतोय. धाव संख्या होती ती 55 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत षटकातले. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा कल्पेशचा. यावेळेस मात्र फटका फायलेच्या क्षेत्रात खेळून काढतायत फलंदाज. 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि 2 धावा ते कंप्लीट करतायत. धाव संख्या होती ती 57 धावा. आता मात्र इथे अजून 19 धावांची गरज. 8 चेंडू जवळजवळ 19 धावांची गरज. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. 5 2 धावा घोषित धावा करायच्या आहेत. 1 धाव. धाव संख्या होती ती 58 धावा. अजूनही 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा. षटकातला हा पुढील चेंडू असेल. यावेळेस पंच मात्र नो चेंडू बिमार घोषित करतायत. फ्री हिटचा इशारा असेल. धाव संख्या होते ती 59. 7 चेंडू 17 धावांची गरज. धाव संख्येत मात्र भर झाली. धाव संख्या होती ती 60 धावा. येणारे 6 चेंडू आणि रनाची गरज असेल ती 16 धावा.
आणि पुन्हा एकदा इथे विकेटला 500 रुपये कंटिन्यू चालू आहे. यावेळेस मात्र गोलंदाज चेतन 6 चेंडू 16 धावा. नवनाथ सापळे यांच्याकडनं विक्कीसाठी पारितोषिक आलेलं आहे. षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. सहा चेंडू 16 धावा. फलंदाज बेट सामना रोमांचक असा ते मोड मध्ये. सामन्यात रंजकता यावेळेस मात्र एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 61 धावा. चार चेंडू 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात धाव जमा करतायत. चौदा धावांची गरज अजूनही. 3 चेंडू 14 धावा. यावेळेस मात्र फलंदाज एक धाव इथे जमवत आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र कंपल्सरी सामना हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ते धावा चेस कराव्या लागतील. यावेळेस मात्र चमत्कारही वाचू शकतो इथे दहीगाव संघाला. 2 चेंडू जवळजवळ 13 धावांची गरज. यावेळेस मात्र निर्धास्त चेंडू पाहायला भेटतोय. आणि आता मात्र भाग्याचा पाडा या सामन्यावर पूर्णपणे ते पकड करताना फटका येतोय. मात्र चेंडू सीमा पार होतोय. जवळजवळ इथे 8 धावांनी ते विजय झालेला आहे तो भाग्याचा पाडा संघ.